नमस्कार मित्रांनो, दुधाच्या पैशावर लाखो रुपये कर्ज फेडले हे विषय घेतलेला आहे. तर मित्रांनो, थोडं आपली गेल्या 4-5 दिवस झाले आपला व्हिडिओ टाकला गेला नाही. थोडी तब्येत आपली बरोबर नसल्यामुळे त्याच्यामुळे आपण व्हिडिओ आपला टाकला आला नाही यूट्यूबला, त्याची क्षमा असावी. मित्रांनो, काय झालं, आपले 4-5 दिवस झाले आपली तब्येत नसल्यामुळे ना त्याच्यामुळे थोडे व्हिडिओ टाकणं नाही झालेला आहे मित्रांनो. पण तरी म्हणलं आज कोणत्या हालतीत आपल्याला आज व्हिडिओ काढायचा मित्रांनो, व्हिडिओ टाकायचा. तर त्याच्यामुळे आपल्याला एक पहिला म्हणजे सांगण्याचा मुद्दा म्हणजे काय मित्रांनो, माझा एक मित्र आहे, त्याचे बार आपल्याला फोन येऊ लागले. ते म्हणे आमची त्यांनी थोडी माहिती दिलेली, ती माहिती तुमच्या चॅनलवर शेअर करा म्हणे. त्याच्यामुळे शेअर आपण आज कोणत्या हालतीत म्हणलं आपल्याला आजचा विषय घ्यायचा मित्रांनो, व्हिडिओ काढायचा. त्याच्यामुळे आपण विषय घेतलेला आहे. तर दुधाच्या पैशावर लाखो रुपये कर्ज फेडले हे विषय घेतलेला आहे. चला मग आपल्या आजच्या विषयाकडे वळूया मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, माझी शेती माझा व्यवसाय ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी योगेश नागरे. चला मग आपल्या आजच्या विषयाकडे वळूया मित्रांनो. माझा एक मित्र आहे, त्यांनी एक असं सांगितलेलं आहे, माझी म्हणजे दुधाच्या पैशावर लाखो रुपयाचं कर्ज त्यांनी फेडलेलं आहे. तर त्यांनी कसं फेडलं, काय फेडलं, हे तुम्हाला आजच्या आपण हे व्हिडिओ शेअर करणार आहे, तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणलं. तर मित्रांनो, त्यांनी काय केलेलं आहे, असंच 5 म्हशी घेतलेल्या आहे मित्रांनो. 5 म्हशीवर त्यांनी लाखो रुपयाचं त्याच्यावर असं कर्ज होतं मित्रांनो. म्हणजे त्याची परिस्थिती थोडी अशी नाजूक होती. नाजूक असल्यामुळे त्यांनी ना 5 म्हशी घेतलं, त्याचं कर्ज झालं मित्रांनो. पण त्या म्हशीच्या दुधावर त्यांनी लाखो रुपये कर्ज फेडले. तर कसं फेडले मित्रांनो, त्याला महिन्याचे 20,000 रुपये येतात मित्रांनो दुधाचे. दुधाचा व्यवसाय आणि म्हशीचा व्यवसाय हे चांगला आहे मित्रांनो. तुम्ही करू शकता, याच्यातून तुम्ही लाखो रुपयाचा बी पैसे कमवू शकता. आणि त्याने लाखो रुपयाची हे करून कर्ज फेडून त्यांनी आता 2 एकर त्यांनी शेती विकत घेतलेली मित्रांनो. किती 2 एकर, ते बी कशी पाण्याखालची जमीन घेतलेली मित्रांनो. ती घेतली 11 लाख रुपये एकरानं घेतलेली. किती 11 लाख रुपये, असे म्हणजे 22 लाख रुपयात 2 एकर शेती घेतलेली. त्याला मस्त विहीर आहे, मोटर आहे, सगळं भेटलेलं आहे त्याला. बघा मग, हे व्यवसाय तुम्ही केला तर तुम्हाला याच्यातून मरणाचा इन्कम पण करू शकता मित्रांनो, याच्यातून पैसा बी कमवू शकता. फक्त आपल्या जिद्दीवर याच्यावर आपण व्यवसाय चालू करायचा मित्रांनो. कसं, जेणेकरून आपला व्यवसाय केला तर आपल्याला अशी अडचण आली नाही पाहिजे, असे काही नाही. आणि व्यवसाय करताना कोणाकडून कर्ज घेऊ नका मित्रांनो. तुम्हाला सांगण्याचं म्हणजे मुद्दा पहिला एक आहे, कर्ज कधीच आपण लोकांकडून घ्यायचं नाही. कर्ज कसं असतं मित्रांनो, 5 रुपये शेकडा असतो, 3 रुपये शेकडा असतो आणि 6 रुपये 7 रुपये शेकडा असतो. कसं, आपल्याला गरज पडली आपण घेतो असतो मित्रांनो. पण आपल्या स्वतःजवळ पैसा येईल, 4-2 रुपये जेव्हा आपल्याजवळ येतील, तेव्हा आपण हे व्यवसायामध्ये उतरायचं मित्रांनो. पण व्यवसायामध्ये उतरल्याच्या नंतर तुम्ही याच्यातून पैसे कमवू शकता मित्रांनो. त्यांनी आता त्याच्या सध्याच्या घडीला 2 एकर शेती त्याच्याकडे. ते म्हणे माझ्याकडे लाखो रुपयाचं कर्ज होतं मित्रांनो. म्हणे मित्रा, आपल्याकडे लाखो रुपयाचं कर्ज होतं, पण ते फेडलं म्हणे मित्रांनो. त्याच्याकडे सध्याच्या घडीला त्याच्याकडे आता 10 म्हशी मित्रांनो. पहिल्यांदा त्यांनी 5 विकतच घेतल्या होत्या. त्या अशा 2 लाखात विकत घेतल्या होत्या 5 म्हशी मित्रांनो. ते 2 लाखाचं कर्ज झालं मित्रांनो. पण ते आता सध्याच्या घडीला ते म्हणे मी खुश आहे म्हणे, टामटूम आहे मित्रांनो म्हणे. तसं काय अडचण नाही, काय नाही म्हणे. म्हणजे लागण्यासाठी जेवढा खर्च लागला तेवढा म्हणजे आता आपल्याकडे आता सौदा पैसे आहे मित्रांनो म्हणे. पैसे चट आहे म्हणे, आता काही ताण नाही म्हणे, मी खुश आहे म्हणे. आता सांगण्याचा मुद्दा असा आहे मित्रांनो, फक्त कर्ज घेताना आपण जसं कर्ज घेतो ते फक्त आपण योग्य प्रकारे त्याचा वापर करायचा मित्रांनो. योग्य वापर करायचा, जेणेकरून आपण वाईट मार्गाला त्याचे ते पैसे लावायचे नाही मित्रांनो. काही नाही, काहीच नाही. असा होता आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान मित्रांनो. कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा.